हॅलो. तर भांडण, आता भांडण हा आपल्या सगळ्यांनाच एक असा रोजचा आणि आवडता विषय म्हणायला पाहिजे, नाही का? तर भांडण म्हणजे माझ्यासाठी तर अक्षरशः रोजचा दिवस सुरू होण्याचं आणि रोजचा दिवस संपण्याचं एक हक्काचं काय म्हणतात असं ठिकाण किंवा एक हक्काचं आवडतं सगळं गोष्ट आहे असं म्हणता येईल. काय होतं माहितीये का, कधी कधी मला उगाच छोट्या छोट्या कारणांवरून भांडायला मजा येते. हा, पण भांडण हे भांडण एवढंच असावं, त्या पलीकडे नसावं. म्हणजे दोस्ती आणि कुस्ती असे जे शब्द आहेत, दोस्तीत कुस्ती ही तेवढ्यापुरती असावी, किंवा चेष्टा मस्करी मजा मस्ती हे करता करता कधीतरी भांडणं झाली, वाद झाले, मतभेद झाले तर ठीक आहे, पण मतभेदामुळे मनभेद होता कामा नयेत एवढं मात्र नक्की. आता याच्यावरून मला एक किस्सा आठवला. काल का आय थिंक परवा आमच्या कॉलनीमध्ये खूप भांडणं चालली होती. आता भांडणं चाललीत म्हटल्यावर मी तरी बघायला जाणारच. सो मी बघायला चालले होते तर बाबांनी मला अक्षरशः हाताला धरून मागे खेचलं. ते म्हटले चल घरी. म्हटलं काय झालं? तर मला ते म्हणाले की तू भांडणं बघण्यापेक्षा जाऊन भांडणं लावशील. आणि खरं सांगू का, आमच्या कोल्हापुरात किंवा आपल्या कोल्हापुरात काय होतं माहितीये का, मी असते तर ऐकून घेतलं नसतं बाबा, या एका वाक्यावरून भांडणं सुरू होतात. हो, मी पण अशी कितीतरी वेळेला हे केलं. आणि तुम्हाला माहितीये का, आम्ही लहानपणी जेव्हा खेळायचो, म्हणजे कॉलनीत जेव्हा माझे सगळे मित्रमैत्रिणी होते आणि आम्ही खूप मजा मस्ती करायचो. 6ला खेळायला जायचं, 5ला शाळा सुटायची. आलं की एक 10-15 मिनिटात युनिफॉर्म काढायचा, आवरायचे, कपडे बदलायचे, पटापट पटापट काहीतरी खायचं. 5:30 पावणे 6 पर्यंत बाहेर असायचे. 6, 7, 7:30, 8, 9, 9:30 पर्यंत खेळणं चाललेलं असायचं. IPLचं पण मी तुम्हाला सांगितलं, एखाद्याच्या गेटवर चढून मॅचचा स्कोर बघायचा, सगळं सगळं काय 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 असायचं. तर त्यावेळेला आमच्या कॉलनीत एकदा खूप मोठा राडा झाला होता. म्हणजे कोल्हापुरी भाषेत मी सांगते, राडा झाला होता. आणि तो राडा थांबवायला आम्ही सगळी गँग गेलतो की तिकडं. मग त्याच्यावर एक गाणं तयार केलेलं, भांडण पोटात माझ्या माईना माईना, काकांना फोडायला जायचं रे ताईना, काकांना फोडायला जायचं रे ताईना, भांडण पोटात माझ्या माईना माईना, भांडण पोटात माझ्या माईना माईना. तर असं आम्ही मजा मस्ती करत ते भांडण अक्षरशः दणक्यात वाजवलं होतं. हा, आता हे गाणं तुम्हाला ओळखीचं वाटलं असेल तर अहो, सगळी दिल दोस्ती दुनियादारीवाल्यांची कृपा, त्यांच्यामुळे शिकले. पण त्यांचं हे गाणं इतकं परफेक्ट आणि इतकं ॲप्ट बसतं माहितीये भांडणात. आणि शेवटी दिल दोस्ती दुनियादारी मधला सुजय, अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुब्रत जोशी, आपल्याला म्हणून गेलेलंच आहे दिल दोस्ती दुनियादारी, की भांडण हे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी, कशासाठी तरी, कुठेतरी तरी, कोणासाठी तरी करतच असतो. मग कोणीतरी कोणासाठी तरी करतं, किंवा कोणीतरी कशासाठी तरी करतं, पण करतं. आता हेच घ्या ना, मी आणि आई सतत भांडत असतो, कुठल्याही गोष्टीवरून भांडत असतो. कधी कधी तर मी आणि बाबा पण भांडतो. पण छोट्यातली छोटी गोष्ट असते, हा ग्लास इथे का ठेवला, मी विसरले. अशी कशी विसरलीस? अशी कशी विसरली म्हणजे माझं लक्ष नव्हतं. हो बरोबर, तुझं लक्ष नसणारच, तो फोन सतत हातात घेऊन बसलेली असते. जरा डोकं बाहेर काढून बघितलंस तर कळेल ना. नाही, माझं लक्ष होतं, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी काम सांगितलंस. अरे वा रे वा. या अशा सगळ्या गोष्टी ज्या होतात त्याच्यावरून जे भांडण होतं त्याला भांडण म्हणतात. थोडक्यात काय, तर आपण हे सगळं करण्यात अत्यंत एक्सपर्ट आहोत, हो की नाही? आणि सांगायलाच लागत नाही हो मुळात. आणि मला काय वाटतं माहितीये का, भांडताना थोडीशी अशी चापटी मारणं, फटके मारणं हे चालून जातं. कारण नंतर काय होतं, कॉम्प्रोमाइज होतं. आणि नंतर पण एक गोष्ट आहे की भांडण म्हणजे काय फक्त वादविवाद स्पर्धा आहे का वाचवाचा करायला? एका दुसरी द्यायची ठेवून. आणि मी ना इतकी म्हणजे इतकी भांडते कधी कधी, माझा हात खूप लागतो. मला खूप जण सांगतात की तू काय भांडतेस. थोडक्यात काय, भांडण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवलेला आहे, आपण सगळ्यांनीच मिळवलेला आहे. हां, पण भांडण हे तेवढ्यापुरतं असावं. त्याच्यामुळे कुठली नाती तुटणार असतील, कुठल्या नात्यांना धक्का लागणार असेल
तर मात्र ते खूप त्रासदायक आहे. त्यामुळे भांडताना विचार करून भांडा. बाकी भांडायचं ट्रेनिंग कोणाला हवं असेल तर मला सांगा फक्त, मी आहे. ओके. मी काय करणार आहे, मी चालली आता भांडायला माझ्या मैत्रिणीसोबत. किती दिवस झाले ती माझी भेटलेली नाही, माझा फोन उचलत नाही. जाऊन टिपिकल कोल्हापुरी भाषेत आम्ही दोघी भांडणार आहे. जमलं तर व्हिडिओ करीन, नाहीतर कॉलवर वाचा 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 भांडणार आहे. आणि भेटली की एक रप्पाटा हाणणार आहे तिच्या पाठीत. चेष्टा चालली आहे, मी नाही भांडणार आहे. सो आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. पण तुम्हीही सांगा तुमच्या भांडणाचे किस्से काय आहेत आणि तुम्ही कधी कोणाशी किती वेळेला आणि कसे कसे भांडलेला आहात. अहो आपल्या घरातच असतात तो भांडणं, त्याचे किस्से सांगितले तरी चालतात, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो हे भांडण चेष्टेत घ्या किंवा तेवढ्या पुरतं घ्या. आयुष्यभर हे डोक्यात ठेवून एखाद्याशी नातंच खराब करणं हे चुकीचं आहे, हेही लक्षात ठेवा. ओके. बाय बाय.